सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची नियुक्ती केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मनीष काळजे यांनी हे पत्र गुरुवारी मुंबईमध्ये घेतले. 2 दिवसांपूर्वी बाजार समितीच्या प्रशासक म्हणून मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु ते पदभार घेण्याच्या अगोदरच त्यांना शासनाच्या पणन विभागाने प्रशासकीय प्रशासक मंडळ म्हणून प्रशासकीय पदावर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचा आदेश काढला. पणन विभागाने अचानक काढलेला हा आदेश राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे. त्यामुळे राजकारणातील अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान मनीष काळजे यांच्या नव्या इनिंगला या नव्या पदाने सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. आता बाजार समितीवर अशासकीय प्रशासक म्हणून नव्या पदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशावाद टिकून असल्याचे दिसून येत आहे. सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलावर राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवून संधी दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या नव्या संधीचे नक्कीच सोने केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या नव्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेन. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न यापुढे येणाऱ्या काळात राहणार आहे, असे मनीष काळजे म्हणाले. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि पणन मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब यांनी काल माझी निवड केली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला संधी दिल्यामुळे मी नक्कीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि पणन मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब यांचा ऋणी आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास नक्कीच मी पूर्ण करेन आणि दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांसाठी सोलापूरची बाजार समिती ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. या ठिकाणी ज्या काही शेतकऱ्यांसाठी अडचणी आहेत आणि आपल्या सरकारकडून ज्या योजना शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी येतात, हे यापुढे मार्केट यार्डमधील शेतकऱ्यांना देखील कशा पद्धतीने ते लागू करण्यात येतील, यार्डमध्ये अतिशय चांगल्या दर्जाची सुरक्षा असेल किंवा तेथील व्यवस्था असेल, हे करण्याचं माझं ध्येय आहे.